हाय, मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण होममेड पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहे. घरच्या साहित्यांमध्ये बाजारासारखा पिझ्झा आपण आता बनवणार आहे. यासाठी आपण मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. यासाठी आपणाला 1 कप गव्हाचं पीठ लागणार आहे. तुम्ही मैदा देखील वापरू शकता. पाव चमचा यामध्ये बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा आपण यामध्ये घालणार आहे. हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यानंतर 3 चमचे दही यामध्ये आपण घालून घेणार आहे. दह्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आपणाला यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे. दह्याच्या पाण्यामध्येच आपला हा बेस मळून तयार होतो. यानंतर 1 चमचा तूप किंवा 1 चमचा तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी यामध्ये तेल वापरलेलं आहे. तेलामुळे किंवा तुपामुळे आपणाला हा गोळा एकसारखा बनवायला मदत होते. 5 ते 7 मिनटं व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर याचा गोळा बनवून 1 तासासाठी आपणाला यावरती कापड झाकून भिजण्यासाठी ठेवायचं आहे. यामुळे काय होईल, 1 तासानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ते फ्लफी होईल आणि आपला पिझ्झा देखील छान बेक होईल. आता आपण व्हाईट सॉस कसा बनवायचा ते बघणार आहे. यासाठी घरामध्ये उपलब्ध असणारे लोणी आपण 1 चमचा इथं घेतलेले आहे. तुम्ही विकतचे बटर देखील वापरू शकता. ते मेल्ट झाल्यानंतर 1 चमचा मैदा यामध्ये आपण घालून घेणार आहे आणि मैद्याचा जो स्मेल असतो तो निघून जाईपर्यंत आपणाला या लोण्यामध्ये ते परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपणाला अर्धा कप दूध लागणार आहे. ते थोडंसं आपण यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता मैदा परतून झालेला आहे. आता आपण दूध थोडं आपण यामध्ये घालून घेणार आहे. दूध हळूहळू घालायचं आहे. याला थिकनेसपणा येतो. हळूहळू आपण यामध्ये ते घालून घेतल्यानंतर यामध्ये गुठळ्या होत नाहीत. गुठळी होऊन द्यायची नाही आहे आपणाला. थोडासा थिकनेसपणा आल्यानंतर आपण राहिलेले दूध घालून घ्यायचे आहे. याला थोडंसं असंच हलवून शिजवून द्यायचं आहे, म्हणजे याला थिकनेसपणा येतो. आपण व्हाईट सॉसऐवजी मायोनीज देखील पिझ्झ्यावरती वापरू शकतो. परंतु मी होममेड पिझ्झा करत आहे, त्यामुळे यामध्ये मी सगळं तुम्हाला घरी कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे. थोडंसं आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्याला 5 मिनटं असंच हलवून शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला आता थिकनेस पण आलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपला व्हाईट सॉस आता रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण रेड सॉस कसा बनवायचा ते बघूया. यासाठी एका कढईमध्ये 1 मध्यम आकाराचं टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. थोडंसं आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. अर्धा कप पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि कांदा, लसूण आणि आलं याचा जो स्मेल असतो तो निघून जाण्यासाठी यावरती झाकण ठेवून थोडा वेळ आपण याला शिजवून घ्यायचं आहे. आणि याला शिजवून घेतल्यामुळे याला एक सॉफ्टनेसपणा येतो आणि आपल्याला सॉस बनवायला देखील ते इझी जातं. तुम्ही बघू शकता आता आपला टोमॅटो कांदा आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण हे गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे. तुम्ही रेड सॉसऐवजी विकत जे टोमॅटो केचप मिळतं ते देखील पिझ्झ्यासाठी वापरू शकता. आता कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे.
याला आता तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तेलामध्ये परतून घेतल्यामुळे कांदा आणि लसूणचा जो उग्र वास असतो तो निघून जायला मदत होते आणि आपला सॉस जो आहे तो टेस्टी होतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट यामध्ये मी घातलेला आहे. यामुळे सॉसला टेस्ट आणि रंग देखील चांगला येतो. आता यामध्ये छोटा अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपण ऑरिगॅनो यामध्ये घालून घेणार आहे. त्यामुळे याला विकतच्या सॉससारखा फ्लेवर येईल. यावरती आता झाकण ठेवून आपण याला 2 मिनटं शिजवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर याला आता तेल सुटू लागलेलं आहे. म्हणजे आपला सॉस जो आहे तो रेडी झालेला आहे. याला रंग देखील खूप छान आलेला आहे आणि अगदी विकत आपण जो सॉस वापरतो त्याहीपेक्षा हा टेस्टी आणि दिसायला सुंदर झालेला आहे. आता आपण एक कढई प्रीहीटिंगसाठी ठेवलेली आहे. आता आपण जो मगाशी बेस बनवण्यासाठी जी कणिक मळून घेतली होती ती आता लाटून घ्यायची आहे. हा आपण जो पिझ्झा बेस बनवत आहे तो जास्त पातळ बनवायचा नाही आहे, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. म्हणजे आपला पिझ्झा आहे ना तो विकतचा मिळतो तसा बेक होईल. आता एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण जो बेस बनवून घेतलेला आहे तो या प्लेटवरती घालून घ्यायचा आहे. आता आपण बनवलेला रेड सॉस यावरती लावून घ्यायचा आहे, संपूर्ण असा पसरवून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही विकतचं टोमॅटो केचप देखील वापरू शकता. हे पसरून झाल्यानंतर आपण बनवलेला व्हाईट सॉस आहे तो यावरती पसरून घ्यायचा आहे. व्हाईट सॉस ऐवजी तुम्ही मायोनीज देखील वापरू शकता. आपण या पिझ्झ्यासाठी चीज वापरणार नाही आहे, कारण मी बनवतानाच विदाऊट चीजचा पिझ्झा बनवून तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला जर उपलब्ध असेल तर तुम्ही चीज देखील वापरू शकता. आता यावरती कॉर्न घालून घ्यायचे आहेत, सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोचे काप, आपल्याकडे जे उपलब्ध असतील त्या भाज्या आपण यावरती घालू शकतो. तुम्हाला जर पनीर पिझ्झा करायचा असेल तर पनीरचे काप देखील तुम्ही घालू शकता. आता आपण कढईमध्ये मीडियम टू लो फ्लेमवरती 20 मिनिटासाठी हा पिझ्झा बेक करणार आहे. याला झाकण लावून घेऊया. 20 मिनिटानंतर आपण पिझ्झा चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी छान पद्धतीने हा पिझ्झा बेक झालेला आहे. आता आपण डिशमध्ये पिझ्झा काढून घेऊया. पिझ्झा कटरच्या साहाय्याने पिझ्झा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे यावरती रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपला होममेड पिझ्झा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कसा झाला तुमचा पिझ्झा हे नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.